नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया टॉप 9 मोठ्या घडामोडी। वायबी चव्हाण सेंटरमध्ये अजित पवार आणि शरद पवारांमध्ये भेट, दोघांमध्ये जवळपास तासभर बैठक। माळेगाव साखर कारखान्यासह पूरस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती। ओल्या दुष्काळाची मागणी देवेंद्र फडणवीसांचीच होती। तत्कालीन विरोधी पक्षनेते असताना फडणवीसांनी लिहिलेल्या पत्राचा दाखला देत उद्धव ठाकरेंचा निशाणा। काही साखर सम्राटांनी भाजपात जाऊन थकमी मिळवली, मग शेतकरी भाजपात गेल्यावर कर्जमाफी करणार का? उद्धव ठाकरेंचा संताप। हेक्टरी 50,000च्या मदतीसह कर्जमाफी करण्याची मागणी। उद्धवजी, तुम्ही मुख्यमंत्री असताना ओला दुष्काळ जाहीर का नाही केला? आशिष शेलारांचा ठाकरेंना सवाल। तर ठाकरेंनी सेवाभावी संस्था म्हणून शेतकऱ्यांसोबत उभं राहावं। ठाकरेंनी टीजरवर पैसे घालवण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या तिजोरीत ते जमा करावे, शेलारांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंनी आत्मचिंतन करावं। मुख्यमंत्री असताना ते किती वेळा शेतकऱ्यांच्या बांधावर गेले, त्याचे अश्रू पुसले, सर्वांना महाराष्ट्राला माहिती आहे। शिंदेंचा पलटवार। शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा टाकला जातोय। मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडूनही पैसे कपात करणार का? सतेज पाटील यांचा हल्लाबोल। तर ऊसावर प्रतिटन 15 रुपये कपात करण्याचा निर्णय घेऊन सरकारने शेतकऱ्यांचाच खिस्सा कापला, आमदार रोहित पवारांची टीका। गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न, शेतकऱ्यांवर पैशांचा भार येणार नाही। कारखान्याच्या व्यवहारातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पैसे दिले जाणार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया। निवडणुकीत लाडक्या बहिणीला 3 हफ्ते दिले, आता संकटात असताना बहिणीला पुढच्या 6 महिन्यांचे हफ्ते द्या, उद्धव ठाकरेंची मागणी। तर लाडक्या बहिणीविरोधात हेच लोक कोर्टात गेले, मात्र योजना बंद पडली नाही आणि पुढेही चालू राहणार। एकनाथ शिंदेंचं ठाकरेंना प्रत्युत्तर।